म्हणजे भोपळ्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे. पुऱ्या पण बघा अगदी तेलकट नाही आहेत. मी तुम्हाला हे बघा अशी येते ना वरती फुगून, बिलकुल तेलकट नाही आहे. हे बघा हात दाखवते, बिलकुल तेलकट नाही आहे, एकदम खुसखुशीत झालेली आहे. आषाढ महिना म्हटले की काही ना काही तळणीचे प्रकार तर केलेच जातात, जसे की कापण्या, घारगे, तिखट पुऱ्या. तर आज आपण पौष्टिक आणि सर्वांना आवडेल अशी भोपळ्याची तिखट पुरी करणार आहोत. विशेष म्हणजे 4-5 दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत लाल भोपळ्याची पुरी कशी बनवायची ते पाहूया. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता सुरुवात करूया रेसिपीला. तर आम्ही भोपळा घेतलेला आहे, लाल भोपळा आहे. त्याच्या असे वरचे बिया वगैरे असं सगळं गर वगैरे असतो, तर सगळं असं काढून घेतलेलं आहे, धुवून घेतलेलं आहे. आता आपण त्याची सालं काढायची. तर बरेचदा काय होतं, आपल्याला सालं काढायला जमत नाही, त्रास होतो. तर काय करायचं, ह्याचे असे फक्त मी 2 तुकडे करून घेते, मध्ये 2 ते 3, जास्त नाही, असे तुकडे करून घ्यायचे. असं असेल तर हे असं कट करून घ्यायचं. एक डब्बा, भांडं जे काही असेल त्याच्यामध्ये असे तुकडे टाकून घ्यायचे. त्याच्यावर असं झाकण ठेवून द्यायचं. आधी झाकण घट्ट बसलं पाहिजे. आणि आपण या कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये असा डबा ठेवून द्यायचा. त्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. माझा कुकर छोटा आहे, अगदी झटझट होतात शिट्ट्या, म्हणून मला 3 करून घेणार आहे, नाही 2 बस होतात. हे आता मी कुकरला शिट्ट्या करून घेते. आपला कुकर थंड झालेला आहे, मी उघडून बघते. भोपळ्याचं भांडं आहे ते आपल्याला बाहेर काढून घेते. हे बघा, तळाशी पाणी तसंच आहे, भांड्यामध्ये बिलकुल पाणी गेलेलं नाही आहे. कुकर थंड होतोय तोवर आपण ते इथे एक वाटण करून घेऊया. त्यासाठी हे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे, एक लाल आहे, ओलीच आहे, आणि एक हिरवी आहे. 10-12 पानं कढीपत्त्याची घेतलेली आहेत. कढीपत्ता केसांसाठी चांगला असतो. आणि थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे, ती अगदी देठासकट मी तोडून घेते. थोडंसं आपण जिरं टाकायचं आहे, जिरं घेतलंय, थोडंसं जिरं टाकून घेते. 4-5 दाणे मी काळी मिरची टाकून घेते. काळी मिरीची चव खूप सुंदर येते. आणि आपण ते आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. ह्यात आपण वाटण करून घेतलेलं आहे, हे बघा, याचं भरडच वाटून घ्यायचं, अगदी पाणी न टाकता त्याचं भरड वाटून घेतलेलं आहे. ते बाजूला ठेवूया. आता आपण भोपळा उकडून घेतला होता, तो थंड झालेला आहे. आता आपण त्याचा गर काढून घ्यायचा. अगदी चमच्याने सहज निघतो गर. भोपळा अशा पद्धतीने उकडून घेतला की भोपळाही फुकट जात नाही आणि सालही पटकन निघतात. पण आपण असं बारीक करून घ्यायचं आहे. तो भोपळा येतं आपण असं स्मॅश करून घ्यायचा, एकदम बारीक. स्मॅशरच्या साहाय्याने केला तरी चालेल. माझ्याकडे हे असं लाकडाचं हे त्याला आम्ही दट्ट्या बोलतो, तो आहे, त्याने करून घेते. भोपळ्याचा गर आहे, आता आपण तो मोजून घ्यायचा आहे. मी कपात टाकून घेते. आणि जेवढा गर असेल तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे. 1 कप जेवढा भोपळ्याचा किस आहे त्याच प्रमाणात आपण आता पीठ घेणार आहोत. 1 कप पीठ घेणार आहोत. तर 1 कपभर मी पीठ घेते. चांगलं असं घट्टसर दाबून घेतलेलं 1 कपभर पीठ आहे. त्याच्यामध्ये हा 1 छोटा चमचा बारीक रवा टाकून घ्यायचा. बारीक रवा टाकला की पुरी अगदी खुसखुशीत खमंग होते. 1 चमचा बेसन टाकून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकून घेते. 1 चमचाभर सफेद तीळ. 1 चमचाभर ओवा घेतलाय, पण ओवा घेताना हातावर असं चोळून घ्यायचा, तो टाकून घेते. थोडीशी जिरा पावडर. सर्व साहित्य हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. 1 चमचा मी तेल घेतलेलं आहे, ते आता कडकडीत गरम करून घेणार आहे. म्हणजे वाटण टाकलं होतं ते वाटण टाकून घेऊया. चांगलं असं मिक्स करणार आहे. एक कडकडीत तेलाचा मोहन. आता गरम तेल कसं, कडकडीत तेल गरम झालेलं आहे, आता ते ओतून घेऊया. हे आपलं जे पीठ आहे, ते पिठाला तेल चोळून घ्यायचं, म्हणजे पीठ हलकं होतं आणि पुरी अगदी खुसखुशीत होते. हे मूठ वळते, म्हणजे आपले मोहन बरोबर आहे. आता सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण जे भोपळ्याचा किस घेतला होता मोजून, तो ह्याच्यात मी आता टाकून घेते. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला ह्याच्यात पाणी न टाकता पीठ मळून घ्यायचं आहे. आपण जर भोपळा आहे तो पाण्यात टाकून जर उकळला असता तर भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं असतं, पिठाचं प्रमाण मग जास्त झालं असतं, आणि मग ते पुरीला असं भोपळ्याची चव बिलकुल आली नसती. तर ही पद्धत जी आपण वापरली आहे ती नक्की एकदा ट्राय करून बघा. ह्या पुऱ्यांमध्ये भोपळ्याचा स्वाद खूपच छान येतो. हे पीठ आपण 5 मिनिटासाठी असं झाकून ठेवलं होतं, कारण आपण त्याचा रवा टाकला होता, रवा मुरेपर्यंत. आता हे मी आता लाटून घेते. असे छोटे छोटे मी गोळे करून घेतलेले आहेत पुरीचे. आता आपण ते लाटून घेणार आहोत. थोडंसं पीठ घेतलंय मी भुरभुरायला. एकदा आपल्याला छोट्या छोट्याच करायच्या, त्या एवढूशच करते. 1 लाटून झाली. मी सर्व पुऱ्या लाटून घेते. एका बाजूला आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम होतंय तोपर्यंत पुऱ्या लाटून घेते. तेल गरम झालं का नाही ते पाहूया.
एक पिठाचा गोळा असा काढून घेतल्यावर तेल गरम झालेलं चांगलं. आता आपण पुरी सोडूया. पुरी बघा टम्म फुगलेली आहे. आता त्याला उलटी करून घेते. पुरी अशी छान फुगलेली आहे. आता ते मी काढून घेते या टोपलीत. आता अशाच मी बाकीच्या पुऱ्या तळून घेते. आता बऱ्याच वेळा काय होतं, पुरी फुगत नसेल तर काय करायचं, ते झाऱ्याने ना असं तेल उडवायचं. असं तेल उडवलं की पुरीवर तेल जातं, ती पुरी फुगते. बघा आपलं मस्त अशा पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत. एक शेवटची पुरी आता आपण तळून घेऊया. तळून झालेली आता मी ती काढून घेते. आपल्या सर्व पुऱ्या टम्म अशा फुगलेल्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे आपल्या पुऱ्याचं म्हणजे भोपळ्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे. पुऱ्या पण बघा अगदी तेलकट नाही आहेत. मी तुम्हाला हे बघा अशी येते ना वरती फुगून, बिलकुल तेलकट नाही आहे. हे बघा हात दाखवते, बिलकुल तेलकट नाही आहे. एकदम खुसखुशीत झालेली आहे. तरी पुरी मुलांच्या टिफिनसाठी अगदी चहा सोबत, सकाळचा नाश्ता म्हणून किंवा पंढरीच्या वारीला बरेच जण जातात, तर सोबत नेण्यासाठी किंवा प्रवासासाठी अगदी पौष्टिक, कमी तेलकट. तर तुम्हाला ही पुरीची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव शेअर करा. तुम्ही कधी अशी भोपळ्याची तिखट पुरी बनवली आहे का तेही सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.